छत्रपती संभाजीनगरमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमध्ये वादाच्या जोरदार ठिणग्या उडतात। शेतकरी कर्जमाफी आणि पाण्याच्या मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने मोठं आंदोलन उभं केलंय। महत्त्वाचं म्हणजे ठाकरेंच्या शिवसेनेने हे आंदोलन करत थेट भाजपचं कार्यालय गाठलं आणि त्यामुळे आता जोरदार वाद उफाळून आलाय। पाहूयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। भाजप विरुद्ध ठाकरेंची सेना, वाद पेटला। शेतकरी कर्जमाफी आणि पाणी पुरवठ्याचा मुद्दा, दोन मोठ्या नेत्यांच्या आरोपांच्या फैरी। शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि छत्रपती संभाजीनगर शहराला एक दिवसाआड पिण्याचं पाणी, हे निवडणुकीआधी भाजप आणि शिवसेनेने दिलेलं वचन। मात्र निवडणूक झाल्यानंतरही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही। तसंच शहराला पिण्याचं पाणी 15 दिवसाआड मिळतंय। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचं कार्यालय गाठलं आणि जोरदार घोषणाबाजी करत विसरलेले जुने वादे आठवणीत आणून देण्यासाठी क्या हुआ तेरा वादा हे अनोखं आंदोलन केलं। आमच्या आंदोलनाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये मंत्री, आमदार, खासदार जे सत्ताधारी पक्षाचे आहे त्यांना सुद्धा निवेदन देण्याचं, कारण बेसिक क्या हुआ तेरा वादा यांनी जो संकल्प पत्र काढलेले महायुतीनं, जो जाहीरनाम्याचे जे 25 मुद्दे जाहीर केलेले आहे ते मुद्दे घेऊनच आम्ही क्या हुआ तेरा वादा म्हणतो। त्यातले आम्ही 10 शेतकऱ्यांचे मुद्दे प्रामुख्याने मांडलेले आहेत। भाजपच्या कार्यालयात घुसून जोरदार घोषणाबाजी करणं हे चुकीचं कृत्य आहे। त्यामुळे अंबादास दानवे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी थेट पोलीस आयुक्तांकडे भाजपनं केली आहे आणि तुमच्यात हिंमत असेल तर तुम्ही शिवसेना पक्षाच्या कार्यालयात जाऊन असं आंदोलन करून दाखवा असं आव्हानच दिलंय। त्यांना इतकंच वाटत होतं तर त्यांनी मंत्र्याच्या कार्यालयावर जायचं। पक्षाच्या कार्यालयावर जाऊन निवेदन देण्याची प्रथा नाही आहे। पक्षाच्या कार्यालयात जाऊ नये, मी नव्हतो, नाही तर त्या शहराची शांतता खराब करण्याचं काम अंबादास दानवे करताय। म्हणून मी सीपींना फोनवर बोललो की त्यांच्यावर गुन्हा दाखल करा। ते शिंदे शिवसेनेच्या कार्यालयात का जाऊन बोलत नाही? त्यांची तिथं खुमखुमी नाही चालत आणि आमच्या कार्यालयात जातं। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना घेऊन अंबादास दानवे यांनी थेट भाजपचं कार्यालय गाठलं। जणू राजकीय सर्जिकल स्ट्राईकच केला। त्यामुळे मात्र भाजपचे नेते चांगलेच भडकलेले आहेत। अशा प्रकारचं कृत्य करणं हे कुठेतरी चुकीचं आहे। त्यामुळे अंबादास दानवेवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी भाजप आमदार संजय केनेकर यांनी केलेली आहे। त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विरुद्ध भाजप हा वाद छत्रपती संभाजीनगरमध्ये पेटल्याचं पाहायला मिळतंय। सचिन बडे, लोकशाही मराठी, छत्रपती संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।